जुन्नर तालुक्याला निर्मल ग्रामचा पुरस्कार मिळून अनेक वर्ष झाले, परंतु सध्या जुन्नर तालुक्यामध्ये या अशा प्रकारचे कचऱ्याचे ढीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तालुक्याचं विद्रुपीकरण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पाहायला मिळतं। संबंधित ग्रामपंचायतीने या संदर्भातला कचरा उचलायला हवा, परंतु संबंधित ग्रामपंचायत देखील हा कचरा उचलते। कधीकधी जे शिक्षित माणसं किंवा आता सुशिक्षित म्हणू तर शिक्षित नसलेली माणसं अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकतात। आता याच्यामध्ये ओला कचरा असतो, सुका कचरा असतो। या कचऱ्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते। वास्तविक जुन्नर पंचायत समितीने या संदर्भामध्ये सगळ्या ग्रामसेवकांना नोटिसा काढून हा कचरा उचलायला सांगायला हवा। जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक रस्ती गल्लोगल्ली असे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। सध्या पावसाळा आहे, रोगराई वाढण्याची भीती आहे। या तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रतीक चन्नावार आपण या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घ्यायला हवी। या कचऱ्यामुळे रोगराई वाढू शकते आणि होणारे परिणाम भविष्यकाळामध्ये वाढू शकतात। दवाखान्याची भरती होणार, लोकांचा खर्च वाढणार। तुम्ही तुमच्या ग्राम अधिकाऱ्यांना तंबी द्यायला हवी आणि तुम्ही स्वतःसुद्धा शासनाची गाडी आहे तुम्हाला, तुम्ही गावोगावी फिरा, तुमचे विस्तार अधिकारी काय करतात। आता ही जी जागा आहे ही बहुतेक कांदळी वडगावच्या हद्दीमध्ये असेल किंवा येडगावच्या हद्दीमध्ये असेल। आता येडगावला प्रशासक आहे, कांदळीला सरपंच आहे। ज्यांची कोणची जोखीम असेल त्यांनी ती अंमलबजावणी करायला हवी। आणि गट विकास अधिकारी प्रतीक चन्नावार आपण जरा फिरते वा स्वच्छता राहील। तालुक्याला निर्मल ग्रामचा पुरस्कार मिळाला त्याला झाला जमाना, पण आता किमान स्वच्छतेबद्दल ग्रामपंचायतीला धडे द्याल अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, वडगाव कांदळी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।